आता इट इज हाय टाईम की आपण हे जनरलाइज नाही केलं पाहिजे. लेट्स अंडरस्टँड की अशा काही वाईट गोष्टी आहेत, तर त्याच्यावर अजून आपण काम करू शकतो चांगलं. सो सगळ्यामध्ये असं असतं की सुरुवातीपासून ब्रेक इव्हन आणि प्रॉफिटेबल बिझनेस बिल्ड करायचा असेल तर या गोष्टी कराव्या लागतात. फॉर एव्हरी 1 स्टार्टअप 9 स्टार्टअप्स फेलसुद्धा होणार आहेत. खुद पर भरोसा रखने वालों के हाथ में अपनी तकदीर भी होती है असं म्हणतात. हे ज्यांनी सिद्ध करून दाखवलंय असा एक यंग डायनामिक तरुण उद्योजक आज आपल्या कट्ट्यावर आहे. जेव्हा लोक करिअरची सुरुवात करतात अशा टप्प्यावर त्याने व्यवसायात एक यश मिळवलं आहे. एका वेगळ्या उंचीवर व्यवसायात तो काम करतोय आणि हाच त्याचा सगळा प्रवास म्हणजे इंजिनिअरिंगचा स्टुडंट ते एका ग्लोबल टेक कंपनीचा फाउंडर, हा सगळा प्रवास आज आपण त्याच्याकडनं जाणून घेणार आहोत. आपल्या कट्ट्यावर आहे विनय फडणीस. विनय, तुझं नमस्कार. स्वागत. नमस्कार. विनय हा ॲटॉमिक लूप्स या ग्लोबल टेक कंपनीचा फाउंडर, को फाउंडर आहे. जगभरातल्या 21 देशात आज त्यांचा प्रेझेन्स आहे आणि ए आयच्या माध्यमातून सोल्युशन्स कंपन्यांना देणं हा त्यांचा व्यवसाय आहे, हा त्यांचा बिझनेस आहे आणि हा सगळा प्रवास आज आपण त्याच्याकडनं जाणून घेणार आहोत. विनय, कट्ट्यावर तू आलास, पुन्हा एकदा तुझं स्वागत. अगदी आवर्जून. थँक्यू मला इन्व्हाइट केल्याबद्दल. पहिले म्हणजे इतर तर सगळा प्रवास तुझा समजून घेणारच आहोत, पण सगळ्यात पहिले म्हणजे एवढ्या 3-4 वर्षात झाले कंपनीला सुरू होऊन, या एवढ्या कमी टप्प्यात तुम्ही आज 21 देशांमध्ये तुमचा प्रेझेन्स केला आहे. हे सोपी गोष्ट नाही आहे. एक खूप त्याच्यासाठी मेहनत आणि एक व्हिजन हे लागतं. ॲटॉमिक लूप्स नेमकं करतं काय, याची सुरुवात कशी झाली, हे एकदा आम्हाला सगळा ओव्हरव्ह्यू तू सांगितलं. आवर्जून. ॲटॉमिक लूप्स हे ए आय सर्व्हिसेस कंपनी आहे. ए आय सर्व्हिसेस म्हणजे काय, तर आता एखादी मॅन्युफॅक्चरिंग कंपनी असेल तर त्यांच्या पूर्ण सप्लाय चेनमध्ये की रॉ मटेरियल आत येतं, त्याच्यावर प्रोसेसिंग होतं, त्याच्यानंतर त्याचं पॅकेजिंग होतं, शिपिंग होतं, कस्टमर्सपर्यंत पोचतं, त्याच्यावर त्याचे इनव्हॉइसेस येतात, त्याचं अराउंड पेपरवर्क जे सगळं तयार होतं, ही अख्खी प्रोसेस आम्ही ए आय वापरून तुम्हाला हेल्प करतो की तुम्ही कमीत कमी लोकांमध्ये मॅक्सिमम आउटपुट एक्स्ट्रॅक्ट कराल. आमचं गोल असा नाही आहे की आम्ही लोकांच्या नोकऱ्या कमी करतोय. हे ए आयचं सध्या खूप चालू आहे की ए आय आल्यानंतर नोकऱ्या कमी होतात. आमचं साधारण ह्याच्यामागे गोल असा आहे की ए आय हे प्रॉडक्टिव्हिटी टूल म्हणून बघितलं पाहिजे त्याच्याकडे, की पर हेड आउटपुट जे असतं ते वाढेल, असं ह्या सगळ्यातनं गोल आहे. तर असे आम्ही सोल्युशन्स देतो मॅन्युफॅक्चरिंग, हेल्थकेअर, मायनिंग सेक्टर्समध्ये. ॲटॉमिक लूप्सची सुरुवात करायची तर मी पर्सनली एक कोडर आहे, प्रोग्रॅमर आहे. मी एक इंजिनियर म्हणतो स्वतःला, हाडाचा इंजिनियर. ह्या सगळ्यातनं असे काही प्रॉब्लेम्स जे आपल्यालाही बघायला मिळतात आपल्या अराउंड, की बऱ्याच वेळेला खूप असे सिस्टम्स दिसतात, बऱ्याच वेळेला असे सॉफ्टवेअर्स दिसतात, किंबहुना शाळेचा रिझल्ट जेव्हा लागतो तेव्हा सगळेजणं त्या वेबसाईटला शिव्या घालतात की अरे काय भंगार वेबसाईट आहे ही, काय कधीही उघडत नाही, क्रॅश होते, क्रॅश होते, माझ्या रिझल्टच्या वेळेला मला आउटपुटच दिसत नाही. पण कोणी असा का नाही विचार करत की बरं हे का होत असेल क्रॅश? एवढी तर वेडी नसतील लोकं की अगदी एवढ्या खर्चानंतर पण क्रॅश होण्या एवढी वेबसाईट बनवतील, तर हे का होत असेल? तसा आम्ही पण जेव्हा विचार केला तेव्हा असं लक्षात आलं की सगळ्यामध्ये एक अख्खी सिस्टीम आहे की जी अजून ऑप्टिमाइज होऊ शकते आणि ज्याच्यामध्ये अजून चांगलं इफेक्टिव्ह टेक्नॉलॉजी बसू शकते. तर मग आम्ही विचार केला की आपण का नाही यात कॉन्ट्रीब्यूट करू शकत. आपण जे सध्या असं आहे की ओरिजिनली जी स्ट्रीम चालू होती की इंडिया वॉज नोन फॉर आय टी आउटसोर्सिंग, तर हे आय टी आउटसोर्सिंग झाल्यानंतर पुढची वेव्ह काय आता, नेक्स्ट वेव्ह ए आय आहे. तर ह्या वेव्हमध्ये आपण काय कॉन्ट्रीब्यूट करू शकतो भारतात, आपण इंडियातनं काय बनवू शकतो. असं करून मी आणि माझ्या को फाउंडरनी मिळून आम्ही विचार केला की आपण असं काहीतरी स्टार्ट करू. त्याची स्टार्ट करायची पण एक गमतीची स्टोरी आहे की आम्ही कॉलेजमध्ये होतो तेव्हा, मी आणि माझा पार्टनर. आम्ही कॉलेजमध्ये आमचे काही मित्र होते. सगळ्यांचं साधारण असं होतं की कॉलेजमध्ये ज्या असाइनमेंट्स असतात त्या म्हणजे इकडून कॉपी करून ह्या ह्याच्यावर लिहायच्या आणि त्या कॉलेजवाल्यांचं पण टिक मार्क करायचं आणि कॉपी पेस्ट करायचं. कॉलेजमध्येही आमचा रूल असा होता आमच्या कॉलेजचा की तुम्ही हाताने लिहिलेलं पाहिजे. त्यात मॅक्सिमम मॅन्युअल एफर्ट कसा लागेल ह्याची त्यांनी जबाबदारी घेतलेली चांगली. या सगळ्यातनं असं लक्षात आलं की बरेच लोकं खूप छान छान काही काही करतायत, जे लिंक्डइनवर वगैरे त्यांच्या पोस्ट वगैरे बघून कळलं. त्या सगळ्यातनं आम्ही असा विचार केला की हेच टॅलेंट वापरून
आज साधारण +5 इयर्स एक्सपिरियन्सनी टॅलेंट बदलत नाही. टॅलेंट आणि हार्डवर्क हे सेमच राहतं, थोडा एक्सपिरियन्स येतो. तर आपण हेच टॅलेंट वापरून आपण असं काही करू शकतो का, की तो एक्सपिरियन्स एका प्रोसेसमध्ये बसवून जर का आपण अशी एक सिस्टीम बनवली की ज्यातनं हीच मुलं एक एक्सपिरियन्स्ड आउटपुट काढू शकतात. तर आपण अशीच एक टीम बनवू जी कॉलेजच्याच मुलांची आहे आणि त्यातनंच आपण प्रोजेक्ट्स डिलिव्हर करूयात आणि लेट्स सी इफ इट वर्क्स. असं करत करत आमचे पहिले काही प्रोजेक्ट झाले, सगळ्यामधनं ते गणित थोडं बसलं आणि मग आम्ही सगळ्याला एक फॉर्मल रूपांतर दिलं की आता आपण एक कंपनी रजिस्टर करू आणि मग त्या सगळ्यामध्ये आपण पुढे जाऊयात. हे कॉलेजमध्ये असतानाच? हे कॉलेजमध्ये असतानाच झालेलं. कुठलं वर्ष? हे फर्स्ट इयर सेकंड इयरमध्ये आम्ही केलं इंजिनिअरिंगमध्ये, मी आणि माझा को फाउंडर. 2021. 2021ला. हे सगळ्याची सुरुवात 20मध्ये झाली. आम्ही फॉर्मली रजिस्टर 21मध्ये केलं. म्हणजे कॉलेजमध्ये असतानाच हे सगळं हो 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 कंपनीचं प्रोसेस ती. येस. त्या सगळ्यामध्ये पण असं होतं की आमचा जनरल कसं असतं, आपल्याकडे थोडा हा एक फॅक्टर आहे ज्याला आम्ही व्हाईट इफेक्ट असं म्हणतो, की कुठलाही फॉरेनर जेव्हा येऊन आपल्याशी बोलतो ना, एकदम सगळं असं आई शपथ काय भारी, वा अरे वा वा या फिलिप आले कोणतरी वगैरे असं जेव्हा होतं ना, तो एक खूप व्हाईट इफेक्ट जो आम्ही त्याला म्हणतो तसं थोडं होतं. म्हणून सुरुवातीला माझा एक US मधला मित्र आहे जो त्याचं फॉरेन नाव आहे, जो दिसायला पण फॉरेनर आहे. आम्ही त्यालाही घेतलेलं कंपनीमध्ये की बाबा तू ये, तू काही करू नको पण तू कंपनीचा फेस म्हणून राहा. आणि कॉलेजेसशी जेव्हा मी बोलायचो ते आम्हाला सिरियसली घ्यायचे नाही, पण जेव्हा हा यायचा तेव्हा एकदम सिरियसली, अरे फॉरेन कंपनी आपल्याकडे आली आहे. हे पण थोडं वाईट वाटलं आम्हाला की आज तेवढाच रिस्पेक्ट एका इंडियन ऑन्टरप्रेन्योरला अजूनही आपलीच लोक तेवढा देत नाहीत. असं का होत असेल बरं? म्हणजे आता तू तर अतिशय आत्ताच सुरुवात केली आणि एका वेगळ्या सगळीकडे फिरतोस. काय जाणवतं तुला, का असं होतं? मला असं वाटतं ते काही सायकोलॉजिस्ट त्याला म्हणतात कोलोनियल माइंडसेट, की ब्रिटिशांनी जेव्हा भारत सोडला त्याच्यानंतर अजूनही बऱ्याच लोकांना गोरे लोक म्हणजे साहेब असं थोडी ती बघायची थोडी एक सवय लागली आहे, फॉरेनर्स बेसिकली. त्या सगळ्यानंतर अजूनही कुठेतरी असं आहे की आज इनोव्हेशनचा एक खूप मोठा पार्ट हा फॉरेनमध्ये होतो आहे. अजूनही आज इनोव्हेशनवरती इंडिया एवढं जास्त लीड करत नाही आहे. वी आर गुड टेक्नॉलॉजी अडॉप्टर्स बट नॉट इनोव्हेटर्स ॲट दिस पॉईंट. आणि जे पर्सनली मला बदलायचं आहे, कारण जे टेक्नॉलॉजी इनोव्हेट करतात एंड ऑफ द डे रिस्पेक्ट हा तिकडे जातो, कारण तिकडेच ती पॉवर असते टू चेंज रियालिटी. सो आय थिंक तसं असावं काही. पण आता तर ना सगळ्या जगातल्या मोठ्या मोठ्या कंपन्यांचे CEO भारतीय आहेत. येस. हे बदलतंय असं वाटतं, काही वातावरणात फरक पडतोय. आणि हा एक मुद्दा. आणि दुसरा आत्ता तू जो सांगितला ना इनोव्हेशनच्या बाबतीत, हे आम्ही पण एक चर्चा करताना की आपण मध्यंतरी पियुष गोयलांनी पण ते हे केलं होतं की तुम्ही चिप्स आणि हे काय स्टार्टअप करताय, तुम्ही जगाने हेवा करावा असं काहीतरी प्रॉडक्ट का आपल्या इथे निघू शकत नाही? येस. सी कसं असतं सगळ्यामध्ये, जेव्हा आपण मी हे ऐकलं आहे बऱ्याच वेळेला की आपल्याकडे द मोस्ट व्हॅल्युएबल स्टार्टअप इन इंडिया इज असे स्टार्टअप जे 10 मिनिटात ग्रोसरी आणून देत आहेत, वर्सेस असे स्टार्टअप्स की ज्यांनी सिलिकॉन चिप्स बनवल्या पाहिजेत, ग्राफिक कार्ड्स बनवले पाहिजेत. ह्या सगळ्यामध्ये ना एक दुसरा पर्स्पेक्टिव्ह असा आहे की ती एक स्टार्टअपची एक सायकल असते, की कुठल्याही देशामध्ये जेव्हा स्टार्टअप कल्चर उभं राहतं तेव्हा त्याच्यामध्ये इकॉनॉमिक्स फ्लो व्हायला लागतात. म्हणजे तेवढे पैसे त्या सिस्टीमच्या आत यावे लागतात. ते कसे येतात, तर सगळ्यात पहिले ज्या सगळ्यात इझिएस्ट प्रॉब्लेम्स आहेत टू सॉल्व्ह, आज आपण स्वतः जर का विचार केला तर आपण कुठल्या गोष्टीसाठी पैसे देऊ? एक गोष्ट 10 मिनिटात माझ्यासमोर आली तर मी ₹10 जास्त देईन. सो आज इकॉनॉमिक्स ड्रिव्हन स्टार्टअप आहे तो. ते कितीही आपल्याला असं वाटलं की ते इनोव्हेशन वाईज सॉलिड नाही आहे, तरी पण आज एक फाउंडेशन बिल्ड करण्यासाठी प्रॉफिटेबल स्टार्टअपचा ह्या अशा गोष्टी गरजेच्या आहेत. हे जेव्हा होतं त्याच्यानंतर सेकंड लेवल ऑफ इनोव्हेशन सुरू होतं, की ज्याच्यामध्ये आपण सिलिकॉन चिप्सवर काम करतो. आमची कंपनी येते की जी सेकंड लेवल इनोव्हेशन्समध्ये येतात, की ज्या आता मॅन्युफॅक्चरिंगमध्ये काम करत आहेत, ज्या फॅक्टरीजमध्ये हॉस्पिटल्समध्ये काम करत आहेत. हे सगळं जेव्हा मॅच्युअर होतं त्याच्यानंतर कुठे आपण अजून ब्रेक थ्रू टेक्नॉलॉजीजवर काम करू शकतो. पण ही अख्खं पिरॅमिड आहे आणि तसंच फायनान्सेस पण फ्लो व्हायला पाहिजेत. सो मला विचाराल तर इंडियाचा लँडस्केप खूप फास्ट चेंज होतो आहे इन टर्म्स ऑफ इनोव्हेशन्स, इन टर्म्स ऑफ रिस्क ॲपेटाईट, की ज्याप्रमाणे आज मी बघतो आहे माझ्या अराउंड जे लोक आहेत ज्याप्रमाणे रिस्क घेत आहेत. आज प्राऊडली मेड इन इंडिया फॉर द वर्ल्ड ही जी टॅगलाईन आहे
ही इतकी इझिली वापरली जाते आणि नुसती वापरली जात नाही आहे, दे आर ॲक्च्युली बिल्डिंग इट ॲट दॅट स्केल. हे खूप चांगलं आहे आणि हे बघून आज असं आहे की त्याप्रमाणे सिस्टीम्स पण उभ्या राहत आहेत. आज बऱ्याच वेळेला असं पण नाही आहे, आज आपलंच हे फाउंडेशन आहे की ज्याच्यामध्ये बरेच असे एक्झाम्पल्स आहेत की गव्हर्नमेंटनी यायच्या आधीसुद्धा प्रायव्हेट कंपनीसुद्धा इतक्या उतरल्या आहेत की चलो लेट मी हेल्प स्टार्टअप्स, मी लोकांना मदत करतो, मी इनोव्हेशनला सपोर्ट करतो, की आज प्रत्येकानेच तो व्हॅल्यू पिरामिड क्लाइंब करायची गरज नाही आहे, मी कोणाला तरी एक लॉन्च पॅड देतो अगदी. की तू वरूनच सुरू कर. असे बरेच स्टार्टअपसुद्धा आहेत. थोडा माइंडसेट बदलतो आहे. आज आपण म्हणतो की लॉस मेकिंग कंपनी पब्लिक गेली आहे. आज वेस्टर्न कंट्रीजमध्ये लॉस मेकिंग कंपन्या या 20-20 वर्ष पब्लिक होत्या आणि तरीही त्यांना जबरदस्त व्हॅल्युएशन आणि पैसा मिळाला आहे. मग 21व्या वर्षी ते प्रॉफिटेबल झाले. आपण 20 वर्ष लॉस मेकिंग कंपनीला तेवढा पेशन्स देऊ शकतो का? सो ती मॅच्युरिटी सायकल आहे. आय थिंक ती ॲज अ कंट्री आपल्या सगळ्यांनाच ट्रॅव्हल करायची आहे. पण आपण खूप फास्ट प्रोग्रेस करतोय त्याच्यात. मला वाटतं तुमच्यासारख्या स्टोरीज जशा तयार होतील तशी ही सगळी सायकल आणखीन इव्हॉल्व्ह होत जाईल आणि हे होत जाईल. आय होप सो. हे सगळं करताना मी जेव्हा या कार्यक्रम मुलाखतीच्या याच्यासाठी तुझ्याशी बोलत होतो तेव्हा तू म्हणालात की मी वयाच्या 6व्या वर्षापासूनच कोडिंग आणि हे करायला लागलो. ती प्रोसेस काय होती? म्हणजे हे विद्यार्थ्यांना पण कळायला पाहिजे, कुठल्या पद्धतीने विचार केला पाहिजे? सो मी ॲक्च्युली खूप लवकर एजपासून कोडिंग सुरू केलं आणि त्याच्यामध्ये असं आहे की माझे वडील त्याला खूप मोठं कारण आहे. कारण आमच्याकडे कम्प्युटर होता ज्याच्यावरती मी गेम्स खेळायचो. एका वेळेला त्यांनी, माझे वडील स्वतः आय टीमध्ये आहेत आणि त्याच्यानंतर त्यांनी मला येऊन सांगितलं की तुला कधी प्रश्न पडतो का हा गेम बनतो कसा? ह्याच्यात काय असेल? आपल्याला गेम खेळतोय आपण, पण त्याच्यामागे काय असेल? त्या सॉफ्टवेअरच्या मागे कसं चालत असेल ते असा प्रश्न पडतो का? तेव्हाच नुकतं माझ्या आय थिंक मी 6वी का 7वीत असताना अँड्रॉईड फोन्स आलेले. तो HTCचा वगैरे Android 4, Android 3 फोन्स आलेले. त्या फोन्समध्ये साधारण असं झालं आहे की मला तेव्हा माझ्या वडिलांनी एक अँड्रॉईड डेव्हलपमेंटचं पुस्तक आणून दिलेलं. त्या पुस्तकातनं पहिलं माझं ॲप होतं सेल्सिअस टू फॅरनहाईट कन्व्हर्जन. आणि त्याच्या आधी मी शाळेत ते गेम्स वगैरे बनवायचो. मी अजिबात ॲथलेटिक नाही आहे, मला कुठलाही स्पोर्ट जमत नाही. पण मला कोडिंग आणि कम्प्युटर्स ही माझी पॅशन आहे. मला मशीन्स खूप आवडतात आणि त्याच्यातनं झालं सुरू आणि मग मला त्यात बराच इंटरेस्ट आला. पण ऑन द कॉन्ट्ररी मी आता नक्की सांगेन की आता जेवढं यूट्यूब आणि AI पुढे आलं आहे ना, मुलांनी खूप लवकर कोडिंग नाही सुरू केलं पाहिजे. कारण आमच्या वेळेला पुस्तकातनं शिकायला लागत होतं म्हणून त्याची लर्निंग सायकल मोठी होती. मोठी होती. पण आता तेच थोडं जपून केलं पाहिजे की तुम्ही असं इन्स्पिरेशन ह्यातनं मी नक्की सांगेन की असं नका ठेवू की आपल्या मुलाला 6व्या वर्षी कोडिंग सुरू करू देत. अजिबात नाही. अगदीच. एक त्याची प्रोसेस असते, त्याच करेक्ट. प्रोसेसनुसार तुम्ही गेलं येस. पाहिजे. तुझं शिक्षण हे पुण्यातच झालं, मराठवाडा येस. मित्रमंडळामध्ये. म्हणजे येस. एक जे असतं ना, की IIT किंवा IIMमध्ये गेलं म्हणजेच काहीतरी आयुष्यात करू शकतो, असा पण एक समज खूप आहे आणि तो तू अनेक बाबतीत तू मोडून काढलाय. राईट. त्या बाबतीत काय सांगशील तू? ब्रिलियन्सी असते, काम करणं असतं, हे म्हणजे त्याला आपल्याला मुळीच कमी लेखायचं नाही. तिथे उत्तम मुलं तयार होतातच. पण त्याशिवायच खूप मोठा एक वर्ग आहे ना, की जो तिथे येस. नाही आहे, तिथे पोहोचू शकत नाही. पण तरी तो उत्तम करू शकतो. बरोबर. सो ह्या IITच्या मुद्द्याच्या बाबतीत असं आहे की मी आणि माझा को फाउंडर आम्ही भेटलो 11वीत, ज्याच्यामध्ये IIT कोचिंग क्लासमध्येच आम्ही भेटलो आहे. आता त्या कोचिंग क्लासमध्ये झालं असं की आमच्यामध्ये आम्हाला दोघांनाही एक कॉमन स्पार्क असा जाणवला की आपल्याला साधारण काहीतरी वेगळं करायचं आहे आणि काहीतरी इनोव्हेट करायचं आहे. त्यासाठी IITचा पाठांतर करून तो अभ्यास करणं आणि तिकडे जाणं बेस्ट ऑप्शन आहे का, तर तेव्हा माहिती नव्हतं. सो आम्ही जॉईंटली थोडा असा विचार केला की आपण आपल्या पर्सनल लर्निंग आणि ग्रोथवरती फोकस करूयात आणि त्याच्यातनं बघूयात पुढे काय कसं होतं आहे ते. त्या सगळ्यामध्ये आम्ही दोघांनी एक 6 महिन्यानंतर एक जॉईंटली कॉल घेतला की आपण IITचा ध्यास सोडायचा आहे. त्याच IIT प्रिपरेशन क्लासमध्ये आम्ही मागे बसून आम्ही आमचं कोडिंगचं, रोबोटिक्सचा वगैरे वेगवेगळे अभ्यास करत होतो. तर एक रिग्रेट असं आहे की त्या क्लासची फी होती, त्या IIT कोचिंग क्लासची, जी तेव्हा आम्ही असं गमतीत म्हणायचो की ती फी आम्ही बिटकॉईनमध्ये घातली असती, तर आज आपले 2-2 फ्लॅट मस्त झाले असते फक्त त्या फीमधनं. सो असा तो एक जोक आहे. सगळ्यामध्ये तेव्हा हे सगळं गमतीत होतं. आता आमचं IIT तर झालं नाही.
आम्ही पुण्यातल्या एका इंजिनिअरिंग कॉलेजमधनं ॲडमिशन घेतली. इन हाइंडसाईट मागे बघता तो एक खूप चांगला डिसिजन होता, कारण त्या कॉलेजमध्ये आम्हाला बऱ्यापैकी फ्रीडम मिळाला इन टर्म्स ऑफ अटेंडन्स किंवा काय अभ्यास करायचा आहे, कसा अभ्यास करायचा आहे. परीक्षा सोडल्या तर फारसे रिस्ट्रिक्शन्स आम्हाला या कॉलेजनी कधीच घातले नाहीत. ते मराठवाडा मित्रमंडळ. येस. त्याच्यामध्ये झालं असं, की आम्हाला जो खूप इम्पॉर्टंट जो वेळ असतो, आम्ही बँगलोरला ट्रॅव्हल करू शकलो, आम्ही जे प्रोजेक्ट्सवर काम करू शकलो, आम्ही स्वतःच्या शिकण्यावर फोकस करू शकलो, जे बिझनेसच्या सुरुवातीला जो मॅक्सिमम वेळ लागतो त्याच्यामध्ये, रोज जे 20-20 तास ओतावे लागतात, ते ओतता आले, कारण आमचं कॉलेज खूप एक्स्ट्रीम आयव्ही लीग भारी कॉलेज नव्हतं. हॅव्हिंग सेड दॅट, आता आमच्याकडे असे काही एम्प्लॉईजसुद्धा आहेत की जे IIT-मधनं डबल डिग्री घेऊन ग्रॅज्युएट होऊन आलेले आहेत. सगळ्यामध्ये आम्हाला असं लक्षात आलं आहे की टॅलेंट आणि कॉलेज ह्याचा काही संबंध नसतो. पण डिसिप्लिन, हार्डवर्क आणि एफर्ट्स आणि कॉलेज ह्याचा खूप संबंध आहे. की जो माणूस ते डिसिप्लिन ठेवून स्वतःचे एफर्ट्स घेऊन IIT-पर्यंत पोचू शकतो, तो जेव्हा त्या कॉलेजच्या आत जातो, त्याच्या अराउंड जी 200 मुलं असतात ती सगळी त्याच डिसिप्लिनची असतात. म्हणून आज जर का आपण असं बघितलं की सपोज तुमचा एक करिअर पाथ हा बिझनेस नसेल, जर का जॉब असेल किंवा काही वेगळं इनोव्हेशन असेल, तर जेव्हा तुम्ही IIT-मधनं ग्रॅज्युएट होता, तुमचा मित्रपरिवारच असा असतो की त्यातला प्रत्येक माणूस हा काही ना काहीतरी वेगळी काहीतरी फाडायची गोष्ट करतोय. की आज इथे कुठेतरी सीनियर लीडर आहे, आज कोणतरी स्टार्टअप करतंय. सो तो जो नेटवर्क इफेक्ट आहे ना, तो खूप चांगला मिळतो. पण जर का तो नेटवर्क इफेक्ट सोडला तर बाकी काहीही फरक नाही आहे. कारण आज प्रत्येक कॉलेज साधारण सिमिलर सिलेबस घेत आहे. आज मी सॉफ्टवेअरबद्दल बोलेन, बाकी फील्ड्समध्ये थोडं वेगळं आहे, इलेक्ट्रॉनिक्स वगैरे जे कोर फील्ड्स आहेत त्यात थोडं वेगळं आहे. पण सॉफ्टवेअरमध्ये आज इन्फ्रास्ट्रक्चर वाईज फक्त एक कॉम्प्युटर लागतो, त्याला इंटरनेट कनेक्शन लागतं. आज साध्यातल्या साध्या कॉलेजपासून IIT-पर्यंत सगळीकडे सेम मिळतं. हाय स्पीड इंटरनेटसुद्धा सगळीकडे असतं. सो तो नेटवर्क इफेक्ट जर का सोडला तर बाकी एवढा फरक नाही पडत माझ्या मते. पण कधी-कधी असं असतं की तो नेटवर्क इफेक्ट स्वतः तुम्हाला नवीन आयडियाज देऊन जातो. सो मी असं नक्की ॲडवाईस करीन की जर का तुम्हाला एक कळलं असेल की तुम्हाला काय करायचं आहे पुढे आयुष्यात किंवा तुमची अलाइनमेंट कुठे आहे, तर इट इज वाईज की तुम्ही असं एखादं कॉलेज घ्या की जे तुम्हाला वेळ देईल. पण त्यातसुद्धा तोच IIT-चा डिसिप्लिन मेंटेन नक्की झाला पाहिजे की ते 20 तासच कोडिंग त्या कॉम्प्युटरसमोर झालं पाहिजे. 20 तास ही खूप फिगरेटिव्ह टर्म आहे, कारण आजकाल तासांवरनं खूप वेगळे प्रॉब्लेम्स होतात. सो पण ज्या डिसिप्लिन, हार्डवर्क आणि जो डिसिप्लिन लागतो, तो डिसिप्लिन तुम्ही इथे सुद्धा मेंटेन केला पाहिजे, जेव्हा तुमचे पिअर ग्रुप तसा नसेल तेव्हासुद्धा. ॲज लॉंग एज ते आहे, आय थिंक दोन्हीकडे होऊ शकतं. पण हे सगळं करताना असं वाटलं नाही का की कुठेतरी चांगल्या पगाराची नोकरी घेऊन आपण नोकरी करावी, चांगल्या पगार आणि पॅकेज ज्याला आजकाल म्हटलं जातं, व्हाय बिझनेस, स्वतःचं काहीतरी, याच्यात तुला रिस्क नाही वाटली? तर माझ्यासाठी साधारण असं होतं की सगळ्यामध्ये मी एक प्रोग्रॅमर आहे आणि माझ्यासाठी साधारण असं आहे की एक प्युअरिस्ट प्रोग्रॅमर जे म्हणतात ना, तशी साधारण ती टर्म आहे. माझ्यासाठी फायनान्सेस, रेकग्निशन, ते पद, त्याच्यावरच्या सगळ्या गोष्टी आहेत ना, ह्या खूप दुय्यम असतात. माझ्यासाठी प्रायमरी असं आहे की मी काहीतरी एक गोष्ट बनवतो आहे, त्याचा इम्पॅक्ट किती लोकांपर्यंत होतो आहे. उद्या जर का ते असं म्हणतात की मी एक खूप चांगल्या फिलॉसॉफरना फॉलो करतो. त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही जर का 365 लोकांचं आयुष्य अफेक्ट केलंत, उद्या तुम्ही तुमच्याकडे ₹0 असतील तरी प्रत्येकाच्या घरी जाऊन एक दिवस जेवू शकता आणि तुमचं वर्ष निघू शकतं. सो त्या बेसिस ती माझी फिलॉसॉफी आहे की सगळ्यामध्ये जर का असं एक इम्पॅक्टफुल सोल्युशन असेल की जे मी सगळ्यांपर्यंत घेऊन जाऊ शकतो आणि त्याचा इम्पॅक्ट इतका मोठा आहे की लोकांना त्याचा खूप फायदा होतो आहे, तर आय थिंक बाकीचे जे प्रॉफिट, फायनान्सेस, जे सेल्फ ग्रोथ जी असते ती ऑटोमॅटिक येते ओव्हर टाईम. हॅव्हिंग सेड दॅट, बिझनेसचे पहिले 1.5 वर्ष मी स्वतः जॉब केला आहे आणि त्या जॉबचे जे सगळं सॅलरी इन्कम आहे तो माझा बिझनेस रेव्हेन्यूमध्ये गेलेला. कारण सुरुवातीला कुठून तरी लॉस बेअर करावा लागतो. मी एका बिझनेस फॅमिलीमधनं येत नाही. सो सगळ्यामध्ये असं असतं की सुरुवातीपासून ब्रेक इवन आणि प्रॉफिटेबल बिझनेस बिल्ड करायचा असेल तर या गोष्टी कराव्या लागतात. मी, माझ्या को फाउंडरनी, आमच्या कोर टीमनी, बऱ्याच लोकांनी बाहेर जॉब करून ती अख्खी सॅलरी बिझनेसमध्ये टाकून
त्याच्या 10% सॅलरी विड्रॉ करून उरलेले पैसे त्यातनं टीम बिल्ड केलेली आहे. सो असं नाही आहे की जॉब आवडला नाही आणि त्या ग्लॅमर खाली बिझनेसमध्ये जायचं आहे की मी कोणाचं ऐकू नाही शकत. नाही होऊ शकत. कुठेही तुम्हाला ऐकावंच लागतं. कुठेही ऐकावं लागतंच. आणि ती म्हणजे मराठी माणसांमध्ये म्हणतात की ती जरा कमी असते पेशन्स लेवल, तर तो असायला पाहिजे. मी खरं सांगू तर मी हे खूप ऐकलंय की मराठी माणसांमध्ये पेशन्स कमी असतो, समोर वर म्हणजे जाताना बघू ऐकायचं. शकत नाहीत. मला कोण सांगणार. मला वाटतं ह्याला आता इट इज हाय टाईम की आपण हे जनरलाइज नाही केलं पाहिजे की मराठी लोकांचं असं आहे, गुजराती लोकांचं असं आहे, ते बिझनेस असा करतात. असू देत. ॲज इंडियन्स आपल्यामध्ये काही तोटे आहेत, काही चांगल्या गोष्टी आहेत. ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या आपण फोकस करू आणि ज्या वाईट गोष्टी आहेत त्या आपण लेट्स अंडरस्टँड की अशा काही वाईट गोष्टी आहेत तर त्याच्यावर अजून आपण काम करू शकतो, चांगलं सोल्युशन्स काढू शकतो. एखादा आता मुलगा आहे जो विशिष्ट आहे आणि त्याला भविष्यात आता करिअरमध्ये तो ॲज अ पर्याय म्हणून बिझनेसकडे बघतो, त्याने त्याची थॉट प्रोसेस किंवा प्लॅनिंग कसं असलं पाहिजे, काय विचार केला पाहिजे त्याने? एखादा जर का बीसीतला मुलगा असेल आणि सपोज त्याचा 20वा वाढदिवस झाला आहे आणि आता मी असं म्हणतो की 20s ही सगळ्यात इम्पॉर्टंट डेकेड असते कोणाच्याही आयुष्यात. प्रॉब्लेम असा होतो की मी आत्ता जे बघतोय बरेचसे 20sमधले लोक आणि त्यांचे आईवडीलसुद्धा त्यांना मॅक्सिमम सॅलरी कशी मिळेल लवकरात लवकर ह्याच्यावर जास्त फोकस करतात. सॅलरी किंवा पैसा, रेव्हेन्यू कुठल्याही बाबतीत. साधारण आपण जर का विचार केला तर तुम्हाला तुमचा करिअरचा पीक हा 30s, 40s, 50sमध्ये होतो. 20ची अख्खी 10 वर्ष सोडले तर पुढे किमान 30 वर्षांचं तरी करिअर आहे. मी बऱ्याच वेळेला असं सगळ्यांना सांगतो की तुम्ही 20sची डेकेड जर का चांगली स्वतःला ग्रो केलं पुढचे 30 वर्ष तुम्ही खूप चांगले ग्रो करू शकता. वेरॅज आत्ता जर का खूप लवकर खूप फास्ट रेव्हेन्यूकडे ड्राईव्ह झालात तर पुढच्या 30 वर्षामध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो कारण तुमचा बेस तेवढा स्ट्रॉंग होत नाही. सगळ्यामध्ये मी एका 20 इयर ओल्डला असं सांगेन की तिने आधी स्वतःचा एक ब्रँड बिल्ड केला पाहिजे. ब्रँड म्हणजे कसा तर इंस्टाग्राम, लिंक्डइन हा नाही, पण जनरल ब्रँड इज स्वतःची कुठल्या तरी एका गोष्टीमध्ये एक्सपर्टीज बिल्ड केली पाहिजे. आज बरेचसे लोक हे एका वेळेला 100 टॉपिक्स स्टडी करतात. तिने असं केलं पाहिजे की एक कुठली तरी गोष्ट ती कितीही साधी असू देत, म्हणजे ते असं असेल की एका ट्रकचे टायर्स हे कसे वेअर आउट होतात हा छोट्यातला छोटा विषय असेल, पण ह्याच्यावर इतकं डीप अंडरस्टँडिंग बिल्ड केलं पाहिजे की आज वयाच्या 22-23व्या वर्षापर्यंत साधारणतः असं कळलं पाहिजे की ह्याच्यात काहीही होऊ देत, माझ्यापेक्षा चांगलं उत्तर कोणी नाही देऊ शकत. मास्टर हा मास्टरी एका खूप छोट्या विषयात केली पाहिजे. तो विषय जितका छोटा तितका इझी मास्टर करायला, जितका मोठा तितका अवघड, कारण त्यात तेवढे जास्त टॉपिक्स येतील तेवढे त्याचे पैलू जास्त येतात. सो एक छोटा विषय घ्या, तो भरपूर मास्टर करा, त्या मास्टरीच्या अराउंड मग तुमचं करिअर मग सुरू करा, त्याच्या आधी करिअर सुरू करायला जाऊ नका. हे करिअर जेव्हा सुरू होतं तेव्हा मग जॉब असो बिझनेस असो तो सगळ्या त्या एका मास्टरीच्या अराउंड असतो. की तुम्ही आता सपोज प्लांट ग्रोथमध्ये मास्टर्स आहात, त्यातच जॉब करा की त्याच्याच अराउंड पोझिशन्स बघा आणि कितीही छोटं डोमेन असेल, कितीही छोटा असेल, त्याच्यामध्ये 100% जॉब्स असतात, त्याच्यामध्ये 100% बिझनेस ऑपॉर्च्युनिटीसुद्धा असतात. फक्त आपण त्याच्यात इनफ एक्सपर्टीज बिल्ड करत नाही. सो म्हणून माझं तरी असं आहे की 23-24व्या वर्षापर्यंत जेवढं शक्य आहे तेवढं त्याच्यात एक्सपर्टीज बिल्ड करा. तुमची स्वतःचं एक स्टँडिंग बिल्ड करा ज्याच्याने लोक रिस्पेक्ट करतील, त्याच्याने तुम्हाला इंटलेक्च्युअल डिस्कशन्स करता येतील कुठल्या तरी एका स्पेसिफिक टॉपिकबद्दल. त्याच्या अराउंड मग ग्रो करा. जॉब असो बिझनेस असो दोन्ही त्याच्या अराउंड बिल्ड करा. नक्कीच, हे खूप महत्त्वाचं सांगितलंय तू. तुम्ही जेव्हा कंपनी सुरुवात केली, एक स्टार्टअप, नवीन स्टार्टअप, आज तुम्ही 4 वर्षात 21पेक्षा जास्त देशांमध्ये काम करता. एका पुण्यात असलेल्या एका छोट्या स्टार्टअपला ग्लोबल जेव्हा क्लायंट मिळवायचे असतात तेव्हा त्यांना कुठल्या प्रश्नांना सामोरे जावं लागतं, तुम्ही पिच कसं केलं, हे तुम्ही क्लायंट कसे मिळवले? तर ह्याच्यात 2 वेगळे राऊट्स आहेत. एक तर आम्ही लिंक्डइनवर बऱ्याच क्लायंट्सना रीच आउट केलं आहे आणि लिंक्डइन एक खूप चांगला ॲव्हेन्यू आहे. सगळ्यात जास्त क्रेडिबिलिटी जी बिल्ड करावी लागते
तर मी जे पर्सनल ब्रँडचं उदाहरण दिलं ना, आम्ही तसंच केलं की सुरुवातीला ह्या कंपनीच्याही आधी मी स्वतः युडेमीवर शिकवत होतो ऑन AI टॉपिक्स, क्वांटम कम्प्युटिंग. तर होतं असं की माझ्या क्लासेसना जे स्टुडंट्स आले ते बऱ्याचशा वेगवेगळ्या देशांमधनं आले. हे जे 21 म्हणतोय मी, 49 कंट्रीजचे स्टुडंट्स त्या क्लासेसना होते. क्या बात. आणि त्या कुठला विषय शिकवायचा? AI आणि क्वांटम कम्प्युटिंग, त्याचं कोडिंग पूर्ण, की आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि कोडिंग. त्यातनं 2 गोष्टी झाल्या. एक तर ओव्हरटाईम कॅमेरासमोर बोलून 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 त्याची एक थोडी सवय झाली की कसं बोलायचं आहे. कारण आज हे बोलणं आयदर मी कॅमेरासमोर करू शकतो, नाहीतर क्लायंटसमोर चुका करत करत शिकू शकतो. कुठल्या तरी एका प्रकारे त्या चुका करायच्याच आहेत. ती एक पहिली गोष्ट झाली. दुसरी गोष्ट अशी झाली की हे जे इनिशियल 3,000-4,000 लोकं होते, जे स्टुडंट्स आहेत माझे, त्या 4,000 लोकांना हा ब्रँड माहिती आहे ॲज अ पर्सन. ह्यातल्याच काही लोकांनी जेव्हा आम्हाला विचारलं की तुम्ही AI शिकवताय, पण आम्हाला असे असे प्रॉब्लेम्स येतात, तुम्ही आम्हाला सॉफ्टवेअर बनवून देऊ शकता का, त्याच्यामध्ये AI आहे. तर मग तो पर्सनल ब्रँड हा एस्टॅब्लिश झाला. आणि मग त्याच्यानंतर त्या लोकांना घेऊन आम्ही मग कन्वर्ट केलं की ठीक आहे, आता आम्ही एक कंपनी आमची, त्याच्यातनं आम्ही तुम्हाला हे करून देतो, त्यातनं आम्ही तुम्हाला हेल्प करून देतो. असं सगळं करत करत हे सुरू झालं. पण सुरुवातीला असं आहे की एक freelancer.com म्हणून एक प्लॅटफॉर्म आहे. तर आमची जी कोर टीम होती, आम्ही सगळे बसून त्याच्यावर काय प्रोजेक्ट येईल, जो AIचा प्रोजेक्ट येईल त्याच्यावर आम्ही बिल्ड करत होतो. ₹500 आम्ही करून देऊ, ₹1000 आम्ही करून देऊ, कितीही छोट्यातली छोटी अमाऊंट असू देत आम्ही करून देऊ. असा तो फोकस होता. ह्या फोकसमध्ये आम्ही कित्येक वेळेला आज अमेरिकेत जे मास्टर्सला लोकं जातात, ते असाइनमेंट्स त्यांचे आउटसोर्स करतात की $10 देतो आणि मी असाइनमेंट्स करून द्या. आवर्जून आम्ही करू, का नाही? कारण आमच्यापैकी सगळ्यांनी असं आहे की कॉन्शियसली ठरवलं की आम्ही मास्टर्स नाही करणार आहे, आम्ही भारताच्या बाहेर नाही जाणार आहे, आम्ही इथे बिझनेस बनवणार आहे. त्या सगळ्या लॉजिक खाली तसं बघितलं तर ह्या असाइनमेंट्स करत, ह्या क्लायंटशी बोलत इनिशियल बिल्ड झालं आहे की आज कित्येक वेळेला त्यांच्यापेक्षा 3 वर्ष छोटी असलेली मुलं जी मास्टर्स करतायत ते त्यांचे बॉस होते की, आणि ते $5 जेव्हा देतात तेव्हा ते असं वागवतात की अगदी म्हणजे 5 दिवस तू माझाच गुलाम, की बाबा मी सांगेन ते कर, ही असाइनमेंट असं तसं. सो म्हणून हे सगळं करत सुरुवातीला जे करावं लागेल ते लागेल, सगळ्यासाठी जे कष्ट लागतील ते लागतील. पण हा जो ब्रँड असतो ना, त्याच्यातनं इव्हेंच्युअली तुम्हाला त्या कष्टातनं बाहेर येता येतं. की सुरुवातीला जो स्ट्रगल असतो, त्या स्ट्रगलमधून हळूहळू बाहेर येणं तेव्हाच होतं जेव्हा तुमचा एक ब्रँड होतो आणि लोकांचा विश्वास बसतो. मग लोकं थोडे रिस्पेक्टफुली बोलतात तुमच्याशी. त्याच्या आधी अडतूड फार असते. नक्कीच. हे तुम्हाला ब्रँड करून एस्टॅब्लिश करावं लागतं. येस. तरच ते पुढे चांगल्या आणि ब्रँड हा कंपनीचा पहिल्या दिवशी नसतो, कारण कंपनीचा जन्म झाला आहे पहिल्या दिवशी. पण तुमचा जन्म त्याच्या किमान 20-25 वर्ष आधी झालेला आहे. सो ब्रँड हा तुमचा असू शकतो. सो म्हणून सुरुवातीला त्या माणसाचा ब्रँड झाला पाहिजे. मग त्या ब्रँडवरनं कंपनीची क्रेडिबिलिटी होते आणि मग हळूहळू कंपनीचा ब्रँड तयार होतो. पण तो नंतर येतो बराच. आता हा जो ब्रँड घडवण्याचा आहे ना, अशा 5 गोष्टी कुठल्या सगळ्यांना सांगू शकतोस की त्यांनी त्याच्यावर काम केलं पाहिजे ब्रँड बिल्डिंगसाठी? सगळ्यात पहिले मला जी खूप आवडणारी गोष्ट आहे आणि मी जी खूप ऑब्झर्व करतो लोकांमध्ये, ते म्हणजे कम्युनिकेशन. की तुम्हाला तुमच्या डोक्यात जो विचार येतोय तो क्लिअरली लोकांसमोर मांडता आला पाहिजे. आणि विचार मांडताना सुद्धा समोरच्याच्या जागी जाऊन विचार करून की मी जे बोलतोय ते ह्या माणसासाठी करेक्ट आहे का नाही, किंवा ह्या सिच्युएशनसाठी करेक्ट आहे का नाही, हे कळलं पाहिजे. दुसरी गोष्ट मला अशी वाटते ती म्हणजे क्लॅरिटी ऑफ थॉट. की मला आयुष्यात काय अचीव्ह करायचं आहे, मला काय करायचं आहे, किंवा काही नसलं तरी माझा प्लॅन काय पुढचा, छोटा जरी पुढच्या 2 आठवड्यांचा प्लॅन असेल तरी तो काय प्लॅन आहे. मी जे ॲक्शन्स घेतोय, मी जे कष्ट घेतोय, त्याच्यामागे काहीतरी वेटेज आहे का, त्याच्यामागे काहीतरी एक लाँग टर्म प्लॅन आहे का. सो ही क्लॅरिटी ऑफ थॉट खूप गरजेची आहे की मला काय करायचं आहे पुढे जाऊन. तिसरी गोष्ट जी मला पर्सनली खूप इम्पॉर्टंट वाटते ती म्हणजे ब्रँड बनवताना तुम्हाला कुठल्या तरी गोष्टीचं एका प्रकारचं पॅशन पाहिजे. की हे पॅशन म्हणजे कसं, तर बऱ्याच वेळेला असं असतं की पॅशनचा फरक काय, तर जेव्हा बाकीच्यांना ती गोष्ट आवडत नाही तेव्हा तुम्ही ती गोष्ट करता. फॉर एक्झाम्पल कोणाला तरी पेंटिंगचं ची आवड असते, पेंटिंगचं पॅशनेट असतात एकदम,
म्हणजे काय, जेव्हा तुम्ही आम्ही पेंटिंग करणं सोडून देऊ तेव्हा पण रात्री 2 वाजता ते पेंटिंग करत बसतील. हे पॅशन असल्यामुळेच करता येतं. सो तिसरी गोष्ट, कुठल्या तरी गोष्टीबद्दल आयुष्यात पॅशनेट राहा, की मला ही गोष्ट फार आवडते, मी आज ह्या गोष्टीसाठी माझं आयुष्य अख्खं देऊ शकतो. चौथी गोष्ट अशी आहे की ह्या सगळ्यानंतर त्या गोष्टीच्या अराउंड डीप एक्सपर्टीज बिल्ड करा, की आज त्या गोष्टीतला कुठलाही प्रश्न आला ह्या जगातला तरी त्याच्या बाबतीत एक कॉन्व्हर्सेशन करता आलं पाहिजे. आणि ते पण कॉन्व्हर्सेशन असं नाही की आपण 4 गोष्टी जोडून काहीतरी बाता मारून एक बनवतोय की हो असं असं जुगाड. आहे, जुगाड करून बनवतोय. तुम्हाला जेन्युइनली त्याच्याबद्दल माहिती ठेवा, जगात बघा काय चाललंय त्याच्याबद्दल. आणि मग 5वी गोष्ट स्वतःचं प्रेझेंटेशन, की तुम्ही कसं स्वतःला प्रेझेंट करताय. आज एवढे प्लॅटफॉर्म्स आहेत की आज सोशल मीडिया इतकं स्ट्रॉंग आहे, आज लिंक्डइन इतकं स्ट्रॉंग आहे, आज सगळ्यामध्ये एज्युकेशन प्लॅटफॉर्म स्ट्रॉंग आहेत. असे प्लॅटफॉर्म्स आहेत की ज्याच्यावरती लोक येऊन बोलू शकतात, शकतात, लोक ऐकू शकतात, लोक स्वतःबद्दल सांगू शकतात. मग अशा प्लॅटफॉर्म्सवरनं मग तुम्ही फोकस करा की कसं आता मी अजून पुढे याला नेऊ शकतो. नक्कीच. खूप 5ही मुद्दे खूप महत्त्वाचे आहेत, कळीचे आहेत. दुसरा प्रश्न, आत्ता AI बद्दल प्रचंड बोललं जातं. बरोबर. सोशल मीडियावर तर महापूर आलाय. मी तुम्हाला काहीतरी अगदी टूल्स बरोबर. देतो, मी हे देतो ते. आता तू त्याच्यातच काम करतोय. सगळं तुला बरोबर. माहिती आहे. आतलं बाहेरचं पडद्यामागचं बिहाइंड कर्टन बरोबर. आणि हे सगळं. त्याबद्दल काय सांगशील? AI काय आहे? किती मोठ्या अपॉर्च्युनिटीज त्याच्यामध्ये आहेत आपल्याला? एक विद्यार्थ्यांसाठी आणि आमच्यासाठी जे इतर व्यवसाय आणि हे करतायत, पण त्यांना त्याचा उपयोग करून घ्यायचा आहे. तर AI हे जर का आपण एकदम ब्रॉड लेवल बघितलं तर AIचे काही स्पेसिफिक ॲप्लिकेशन्स आहेत. आत्ता सध्या जो सगळ्यात मोठा AIचा ॲप्लिकेशन आहे ते म्हणजे टेक्स्टवालं AI. मग आता ह्याच्यामध्ये काय गोष्टी आहेत, तर टेक्स्टमध्ये ChatGPT आलं आपलं, चॅटबॉट्स आले, मग त्याच्यानंतर टेक्स्ट रिव्ह्यू करणारे आले, की आता असेसमेंट्स लोक AIवरनं करतायत, त्या असाइनमेंट्स बनवतायत. ह्या सगळ्यामध्ये असं आहे की बरेच जे यूज केसेस आहेत ते आपण पहिले ॲनलाइज केले पाहिजेत की ह्याच्यासाठी AI ही परफेक्ट टूल आहे का नाही. फॉर एक्झाम्पल, स्क्रू भिंतीत घालण्यासाठी हातोडा पण चालतो आणि स्क्रूड्रायव्हर पण चालतो. त्याला हातोड्याची गरज आहे का खरंच? एका स्क्रूड्रायव्हरने अलगद सुद्धा ते काम होऊ शकतं. अशा केसेसमध्ये बऱ्याच वेळेला मी हे बघतो की आज कुठलंही ॲप्लिकेशन घेऊन त्याच्यावर AI लावतात की मी चालतोय तर AI ड्रिव्हन वॉकिंग असिस्टंट. काही गरज नाही आहे. AI काढलं तरी पण त्याच्यात स्टेप्स नीट मोजल्या जात आहेत. तर साधारण आपण जर का विचार केला तर AIचं त्याचं गुड कॉन्सेप्ट अशी आहे की एखादी सिस्टीम जी ओव्हर टाईम सुधारते, हे जिकडे गरजेचं आहे तिकडेच AIला वापरावं. फॉर एक्झाम्पल, मेडिकल डायग्नोसिस इकडे AI खूप चांगलं परफॉर्म करू शकतं, कारण ते इव्हेंच्युअली सुधारणार आहे. मग सगळ्यामध्ये तुमचं हेल्थ, तुम्हाला हेल्थमध्ये ॲडवायझरी, ह्याच्यात खूप चांगलं AI मदत करू शकतं. मग ट्रान्सपोर्ट, लॉजिस्टिक्स, मॅन्युफॅक्चरिंग ह्यात AI खूप चांगली मदत करू शकतं, कारण ते ओव्हर टाईम सुधारतं आहे. जिकडे अशा यूज केसेस आहेत तिकडे आपण असं समजलं पाहिजे की AIचा उपयोग आहे. तर म्हणून सगळ्यात मी असं सांगेन की ॲज अ कॉमन पर्सन आपण विचार केला पाहिजे की मी AI जरा बाजूला ठेवलं तर ही गोष्ट करता येईल का मला. त्याचं उत्तर हो असेल तर AI गरजेचं नाही आहे तिकडे. खूप कारण महत्त्वाचा मुद्दा आहे हा. AI आल्याने कॉम्प्लेक्सिटी वाढते, पण ती वर्थ तेव्हाच असते जेव्हा तो तेवढा मोठा प्रॉब्लेम असतो. आणि अपॉर्च्युनिटीज बद्दल काय आहेत? ऑपॉर्च्युनिटीज म्हणजे आता खूप एक हाईप पण केली जाते, आमच्या नोकऱ्या जाणार, हे जाणार, ते जाणार, असं होणार, मग काय ते आपल्या मेंदूची जागा घेईल का? पण आता आहे ते स्वीकारून त्याचा कसा प्रॉडक्टिव्हिटीसाठी वाढवण्यासाठी उपयोग होऊ शकतो, त्याबद्दल काय सांगशील? आता हे ना, जे आमचे जॉब्स जाणार वगैरे ही जी सगळी धारणा आहे, ही साधारण ह्याच्या आधी पण कित्येक वेळेला आपण बघितली. हा एक ह्युमन सायकोलॉजीचा पार्ट आहे. जेव्हा कुठलंही नवीन टूल येतं, जेव्हा पहिले शेतात ट्रॅक्टर आले तेव्हा लोकांनी ट्रॅक्टर जाळले. का? कारण आमचं बैलगाड्यांचा जॉब कमी होतोय आणि त्या सगळ्याच्या अराउंड जे लोक आहेत, जे ते सगळं मजूर कामं करत होती, त्यांचंही काम गेलं आहे. त्या सगळ्यानंतर जेव्हा फॅक्टरीज सुरू झाल्या तेव्हा लोकांनी फॅक्टरीजमध्ये जाळपोळ केला की फॅक्टरीजमुळे कामं कमी होत आहेत. फक्त ह्या सगळ्यामध्ये आहे ना, शॉर्ट टर्ममध्ये येस, एक 3-4 वर्षाची जर का एक विंडो बघितली ट्रान्झिशन जो तर period तेव्हा असतो, जो ट्रान्झिशन पिरियड असतो त्याच्यामध्ये जॉब 100% कमी होतात. पण जर का आपण लाँग रनमध्ये बघितलं तर आज ट्रॅक्टर आल्यामुळे
आज शेती ओव्हरऑल वाढली आहे. ती शेती वाढल्यामुळे शेतीमध्ये जाणारं इकॉनॉमिक्स हे वाढलेलं आहे. त्याच्यामुळे त्या सगळ्याच्या अराउंड ती इंडस्ट्री मोठी झाली आहे. जेव्हा इंडस्ट्री मोठी होते तेव्हा ती इंडस्ट्री शेवटी जास्त लोकांना एम्प्लॉयमेंट देऊन जाते आणि ती जी एम्प्लॉयमेंट असते ती अजून पुरेपूर असते, की आज एखादा जो एकदम मजूर काम करणारा माणूस आहे तो इंडस्ट्रियल रेव्होल्युशनच्या नंतर ट्रॅक्टर मेकॅनिक होतो ते नवीन एज्युकेशन घेऊन, आणि त्याचं ट्रॅक्टर मेकॅनिक झाल्यानंतर त्याचं आयुष्य अजून चांगलं असतं वर्सेस बिफोर इंडस्ट्रियल रेव्होल्युशन. तर म्हणून साधारण हेच असंच ए आयच्या बाबतीत पण मी बघतोय की पुढच्या 2-3 वर्षात जॉब्सवर इम्पॅक्ट येणार आहे का? 100% येणार आहे. पण तो इम्पॅक्ट मी असा बघतो की इन्स्टेड ऑफ इम्पॅक्ट तो ट्रान्झिशनमध्ये आहे, की तुम्ही आता जर का जॉबचे स्किल्स जे चेंज होत आहेत त्या नवीन स्किल्सला जर का अडॉप्ट केलं तर अजून चांगलं लाईफस्टाईल, अजून चांगले इकॉनॉमिक्स, अजून चांगली करिअर ग्रोथ हे तुम्हाला बघता येईल. आणि इन टर्म्स ऑफ ऑपॉर्च्युनिटीज आत्ता भरपूर ऑपॉर्च्युनिटीज आहेत. तुम्ही हेल्थकेअरमध्ये काम करू शकता, ए आयमध्ये, मॅन्युफॅक्चरिंगमध्ये काम करू शकता, सगळ्यामध्ये ए आय मॉडेल्स बिल्ड करू शकता, सगळ्यामध्ये आज भारत देशासारख्या लँडस्केपमध्ये, इंडस्ट्रीयल लँडस्केपमध्ये आज इतक्या प्रकारचे ए आय ऑपॉर्च्युनिटीज येत आहेत. इतक्या कंपनीजना ए आय इम्प्लिमेंट करायचं आहे, त्यांना ए आय वापरून 10x रेव्हेन्यू करायचा आहे हे जे आहे. आणि आपण जे म्हणतो की इंडिया 5 ट्रिलियन इकॉनॉमीपासनं 15 ट्रिलियन इकॉनॉमी होणार आहे, ही कशी होणार आहे? ही अशाच गोष्टींमुळे होणार आहे की ज्याच्यामध्ये आउटपुट जेव्हा डबल ट्रिपल होतं तेव्हाच 5चं कुठेतरी 10-12 होतं. त्याच्यानंतर जेव्हा नवीन इंडस्ट्रीज येतात तेव्हा 10-12चं 15पर्यंत जातं. सो हे सगळं जी ग्रोथ आहे देशाची ती सगळी कुठेतरी ह्याच एफिशियन्सीजमुळे ग्रो होते. भारत याच्यात जे आपण 2047 100 वर्ष होतील तेव्हा आपण जे 5 ट्रिलियन त्याच्यात ए आयचं खूप मोठं योगदान म्हणजे असू Yes. शकेल. दुसरा एक प्रश्न, खूप आता ग्लॅमर आहे बिझनेसबद्दल, खूप लोकांना फाउंडर को फाउंडर असं लावायचं आहे. स्टार्टअप जसे सुरुवात खूप मोठ्या प्रमाणावर होत आहेत तसे फेल्स पण होत आहेत. तर काय वाटतं या मागचं कारण काय असावं, कुठे काळजी घेतली पाहिजे? ह्या सगळ्यामध्ये साधारण असं आहे की थोडाफार हा मीडियाचा सुद्धा प्रॉब्लेम आहे. म्हणजे खूप एक उत्तम एक्झाम्पल असं आहे की मी एक वेगळं एक्झाम्पल देतो आणि मग तुमचं उत्तर देतो. आपण जर का बॉलिवूड इंडस्ट्री बघितली त्याच्यामध्ये साधारण दरवर्षी 10-10 हजार लोक ऑडिशन्स देतात. त्यातनं किती लोक ॲक्च्युअल हिरो होतात आणि किती लोक ॲक्च्युअल मोठ्या पडद्यावरती एकदम फिल्म स्टार्स होतात? तर कसं होतं, आपण जेव्हा बाहेरून बघतो तेव्हा आपण स्टोरी बघतो की एक स्ट्रगलिंग आर्टिस्ट मुंबईत गेला, त्यांनी एक ऑडिशन दिली, त्याच्यानंतर त्याला पहिला ब्रेक मिळाला, मग दुसरं पिक्चर, तिसरा पिक्चर करत 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 आज केवढा मोठा फिल्म स्टार झाला आहे. ही जेव्हा स्टोरी आपण बघतो ही थोडी बायस्ड असते टुवर्ड सक्सेसफुल आउटकम्स. त्या एका माणसाच्या मागे किमान 100 लोक अशी आहेत की ज्यांना नाही तो चान्स मिळाला, हे तेवढं मीडिया पण हायलाईट करत नाही आणि त्या स्टोरीमध्ये पण दिसत नाही. सेम थोडं स्टार्टअपच्या बाबतीत होतं. जेव्हा एक नवीन इंडस्ट्री उभी राहते, जेव्हा पूर्ण स्टार्टअप लँडस्केप येतोय, त्या सगळ्यामध्ये असं आहे की आज आपण शार्क टँक बघतो, आज आपण युनिकॉर्न होतात, इंडियामध्ये 200 युनिकॉर्न्स आहेत, 150 युनिकॉर्न्स आहेत, पब्लिक गेली कंपनी, हे झालं ते झालं. जेव्हा आपण हे सगळं बघतो हे बऱ्यापैकी सक्सेस स्टोरीज आहेत की शार्क टँकमध्ये आल्यावर असं झालं, तसं झालं, आमचा एवढा कोटीचा रेव्हेन्यू, एवढे 100 कोटीचं व्हॅल्युएशन, हे त्याच्यावर एवढे पैसे उभारले. कसं असतं, एका माणसाला जो बाहेरून हे सगळं बघतोय त्याच्या जागेवर जाऊन जर का आपण विचार केला तर तो काय विचार करेल, अरे हे तर दोघं 40शीतली 2 लोक आहेत, ह्यांनी त्यांची नोकरी सोडून स्टार्टअप सुरू केला, 2 वर्षात 20 कोटी रेव्हेन्यूपर्यंत पोचले, 100 कोटीवर आता पैसे उचलतायत, आई शपथ हे तर भारीच आहे, मी केलं का नाही आधी? असा जेव्हा विचार येतो, ह्या सगळ्या मागे असं असतं की स्टार्टअपमध्ये इतके बाकीचे फॅक्टर्स असतात की ते देश काल परिस्थिती जे आपण म्हणतो की बिईंग ॲट द राईट प्लेस ॲट द राईट टाईम ॲट द राईट इन्स्टंट, हे जे असतं हे पण खूप इम्पॉर्टंट आहे की तुम्ही कुठली ऑपॉर्च्युनिटी बघताय, त्या ऑपॉर्च्युनिटीच्या मागे तुमचा पर्सनल ब्रँड काय आहे, त्या सगळ्यानंतर तुम्ही त्याच्यामध्ये तुम्हीच काय ती कंपनी चांगली करणार. मग त्याच्यानंतर आपण बऱ्याच वेळेला स्वतःला अवघड प्रश्न नाही विचारत की उद्या जर का एखाद्याला येऊन माझी कॉपी करायची असेल ह्या कंपनीची, त्याला किती वेळ लागेल? आपण म्हणताना म्हणणार की आम्ही हे करतो, आम्ही हे पेटंट करतो, आम्ही हे करतो, ते करतो, पण खरंच आहे का तसं? सो आज हे जे अवघड प्रश्न स्वतःला विचारणं टाळलं जातं आहे, हे थोडंसं काही प्रमाणात
ह्या सगळ्या सक्सेस स्टोरीजमुळे होत आहे. सो मी असं नक्की सांगेन की स्टार्टअप ड्रीम हे खूप व्हॅलिड आहे. स्टार्टअप खूप चांगले होत आहेत. आज 5 ते 15 ट्रिलियन डॉलर इंडिया पोचतीये आणि ह्या सगळ्या इंडियाच्या ग्रोथ स्टोरीमध्ये हे स्टार्टअप्स होणार आहेत. हे स्टार्टअप्सच ही ग्रोथ ड्राईव्ह करणार आहेत. पण फॉर एव्हरी 1 स्टार्टअप 9 स्टार्टअप्स फेलसुद्धा होणार आहेत. त्याचं कारण सगळे रिझन्स, ग्रिट, डिटर्मिनेशन, व्हॅल्यूज, एथिक्स, पर्सनल ब्रँड, मग त्याच्यानंतर हार्डवर्क, डिसिप्लिन, फायनान्शियल डिसिप्लिन, कॉर्पोरेट डिसिप्लिन, सगळ्यानंतर डिफरन्शिएटर, मोट, हे जे सगळे रिझन्स आहेत, तुम्हाला ह्या कुठल्याही रिझनवर जर का तुम्ही लेस दॅन नंबर 1 पोझिशनवर असाल तर दुसरा कोणीतरी येऊन तिकडे मारून जाणार आहे. आणि सगळ्यात शेवटी ना तो पॅशनचा फॅक्टर येतो की आज आम्ही जेव्हा पेंटिंग सोडून देतो तेव्हा एक पॅशनेट पेंटर रात्री 3 वाजता पेंटिंग करत बसतो आणि तोच मग आणि तो शेवटी त्याचं पेंटिंग करोडो रुपयाला विकलं जातं. आज आपलं नाही जात, कारण आपण 3 वाजता बसून नाही करत आणि ती पॅशन नाही आहे त्याच्या मागे. सो आज कुठल्याही इंडस्ट्रीमध्ये जर का पॅशन असेल तर ह्या सगळ्या गोष्टी उभारता येतात. सो म्हणून मी नक्की सांगेन की तुम्ही स्टार्टअपमध्ये उडी मारायच्या आधी त्यात पॅशनेट आहात का हे नक्की बघा. अगदीच खूपच महत्त्वाचं आहे. म्हणजे पॅशन आणि ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यात टाकणं. पुढची 5 वर्ष बिझनेसच्या दृष्टीने कुठली असे चांगल्या क्षेत्र आहेत की ज्यात चांगली अपॉर्च्युनिटी आहे, असं लोकांना जेव्हा बिझनेस आयडिया म्हणून ते विचार करतील तेव्हा ते काही सेक्टर्स त्यांच्यासमोर असायला म्हणजे पाहिजे. इंडिया का कुठल्या ओव्हरऑलच तुझ्या मनाने, म्हणजे Overall. असंच आपण भारताचा जर विचार केला. ठीक आहे. तर भारतात जर का आपण विचार केला तर पहिले तर AI सगळ्यात मोठी ऑपॉर्च्युनिटी. कारण अगेन आता हा पॅशनचा पार्ट आहे. अगदी बरोबर. असतील ह्याच्यापेक्षा जास्त मोठ्या ऑपॉर्च्युनिटीज असतील पण मीच बघतोय. सो पहिले AI सगळ्यात मोठी ऑपॉर्च्युनिटी. दुसरी ऑपॉर्च्युनिटी मला असं वाटतं IoT आणि रोबोटिक्समध्ये सगळ्यात मोठी आहे की रोबोटिक्स करून आज बरेच वेगळे प्रॉब्लेम्स हे सॉल्व्ह होऊ शकतात. सगळ्यामध्ये इंडियामध्ये पर्सनली फिनटेक आणि फायनान्स ही पण एक खूप मोठी ऑपॉर्च्युनिटी आहे की अजूनही आपलं पॉप्युलेशन हे खूप अंडर बँक्ड आहे. म्हणजे ज्या प्रमाणात बाहेरच्या देशांमध्ये लोकांचे बँक अकाउंट्स असतात आणि त्यात सेविंग्ज असतात त्याप्रमाणे आज आपलं नाही आहे. बरोबर डिफेन्स हा पण एक खूप मोठा सेक्टर उभा राहणार आहे. आणि सगळ्यामध्ये असं आहे की जशी इकॉनॉमी मॅच्युअर होती आहे तसं जनरल फूड इंडस्ट्री, जनरल हेल्थ इंडस्ट्री आणि मी पर्सनली हेल्थ, वेलनेस, थोडं आयुर्वेदिक लिव्हिंग ह्या साईडला माझा भर असतो. सो मी ती एक 5वी इंडस्ट्री नक्की म्हणेन की ती एक खूप महत्त्वाची आहे की हेल्थ, वेलनेस आणि आयुर्वेद आणि सस्टेनेबल लिव्हिंग जे आहे ते आता खूप मोठं होणार आहे. कारण लोकांना ऑलरेडी खूप डिजिटल गोष्टींमुळे प्रॉब्लेम व्हायला लागला आहे. डिजिटल डिटॉक्स ही एक कन्सेप्ट यायला लागली आहे. सो ती एक मोठी इंडस्ट्री होईल. नक्कीच या क्षेत्रावर जर भर दिला तर त्यातनं खूप ऑपॉर्च्युनिटीज अगदी तयार होऊ आणि शकतात. त्या क्षेत्रात भारत देश असा आहे की जो विश्वगुरू आहे की आयुर्वेद आपल्याकडे अख्ख्या जगाच्या किमान एक हजारो वर्ष आधी होतं आणि ते आपण ही अशी एक गोष्ट आहे जी आपण जगाला देऊ शकतो आपल्याकडनं. आणि त्यावर तर खूप म्हणजे होतंय आता बिल्डअप. फक्त त्याला एक मॉडर्न, आधुनिक किंवा वेगळं पॅकेजिंग आपल्याला ते करावं लागेल. नक्कीच त्याच्यात खूप संधी तयार होऊ शकतील. विनय, खूप बेसिक मुद्द्यांवर आणि तरुणांना आत्ता काय आवश्यक आहे अशा सगळा पट सगळा तू मांडलाय. आणि ज्यांना आपल्या नोकरीच्या बाहेर जाऊन काहीतरी करायचं आहे, बिझनेसमध्ये नवीन काहीतरी करायचं आहे, आउट ऑफ बॉक्स होऊन विचार करायचा आहे, त्यांच्यासाठी हा पॉडकास्ट मला वाटतं खूप महत्त्वाचा ठरेल. भारताला आपण जे म्हणतोय ना काहीतरी डेव्हलप नेशन करायचं आहे, काय पाहिजे तर आपल्याला नवीन स्टोरीज तयार झाल्या पाहिजे. त्या स्टोरीजला एक हिरो म्हणजे आज विनय आहे. आणि असेच हिरोज हे तुमच्यामधनं पण तयार व्हायला पाहिजेत. त्याच्यासाठी असे पॉडकास्ट बघा, हे तुमच्या मित्रांना शेअर करा. तुम्हाला यातनं काय आवडले हे टेक अवेज आम्हाला कमेंटमध्ये सांगा. तोपर्यंत बघत राहा, शिकत राहा, बदलत राहा. पुन्हा भेटू एका नवीन पाहुण्यांसह. थँक्यू.